सगळ्यांच्या घराघरामध्ये गणपती बनवले जातात. पण मला असा प्रश्न आहे की पीओपी ची मूर्ती चांगली का मातीची मूर्ती चांगली? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये. आणि एकदम आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट व्हिडिओ असणार आहे, कारण आता काहीच दिवसावरती गणेश उत्सव येत आहे. आणि गणेश उत्सव म्हणले की आपल्या डोळ्यासमोर पहिले गोष्ट येणार ती म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती. आणि मूर्ती कशी असायला पाहिजे, एकदम आकर्षक, सुबक आणि भक्तिभावाने बनवलेली मूर्ती पाहिजे. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे भक्तिभावाने सुबक आणि एकदम आकर्षक मूर्त्या बनवल्या जातात, पारंपरिकरित्या मूर्त्या बनवल्या. ह्या मूर्त्या महाराष्ट्रात नव्हे, भारतभर नव्हे तर परदेशातही पाठवल्या जातात. अशा एका ठिकाणी म्हणजे आपण जाणार आहोत पेण रायगडला. तर चला, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मूर्त्या कशा घडायला जातात आणि संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहे. आणि पडद्यामागचे खरे हिरोला पण भेटणार आहेत आपण. चला, या प्रवासात आपण सोबत जाऊया आणि हा प्रवास सुंदर करूया. फायनली आपण आता पेनला पोहोचलेलो आहे आणि आता पेनच्या आपण आता जस्ट हायवेवर येते आहे आपण आता. हायवेवरून आता आपण आता पेन गावामध्ये जाऊया आणि आपल्याला जो पण रॅन्डम कारखाना दिसेल, जो पहिला रॅन्डम कारखाना दिसेल, तिथे जाऊन आपण भेट देऊन तिथं मूर्त्या कशा बनतात, मूर्ती बनण्याचे प्रोसेस आणि पडद्यामागची कला, किंवा तिथला एखादा कोणी असेल, जो मालक असेल किंवा मूर्तीकार असेल, त्याची पण आपण मुलाखत घेऊया. चला, आता आपण डायरेक्ट इथून आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आपण इथं आता एक घरामध्ये आलेलो आहे. इथे पारंपरिकरित्या सगळे गणपती बनवले जातात. म्हणजे इथं सर्व प्रत्येकाच्या घरामध्ये, गावामध्ये प्रत्येक घरामध्ये गणपती बनवले जातात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आता इथे गणपती चालू आहे बनवायचा. अजून गणपतीला माझ्या मते 60 ते 70 दिवस असतील. पण गणपती जोपर्यंत बसतो तोपर्यंत इथले काम म्हणजे संपत नाही मूर्त्या बनवायचं. तर तुम्ही इकडे या, तुम्हाला दाखवतो मी गणपतीचा. आता सध्या गणपती बनवलेला आहे. हा गणपती अजून हा गणपती पूर्ण सुकलेला नाहीये, पूर्ण असं म्हणजे अजून म्हणजे सेट झालेला नाही गणपतीची मूर्ती ही पूर्ण. तर असं पूर्ण हे असतं. आणि इथून पेन मधून असे निघतात गणपती सगळे, म्हणजे असे कलर वगैरे नाही, म्हणजे असे रॉ मूर्त्या निघतात. पण तिथे जाऊन सगळं त्याचं कलर वगैरे डेकोरेशन सर्व होतं. आपण पेन गावात आहे आणि पेन गावात तुम्ही बघू शकता अशा म्हणजे गल्ल्यांमध्ये असे सगळ्यांच्या घराघरामध्ये गणपती बनवले जातात. विशेषतः आता पारंपरिक रूपात चालत आलेला हा व्यवसाय आहे गणपती मूर्तीकारांचा. तर आता अशाच एका आपण एक कारखान्यामध्ये भेट देऊया. एक छोटस घरातच कारखाना बनवलेला आहे त्यांनी. आपण त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांची भेट घेऊया आणि एक मूर्ती बनण्यामागचा प्रवास आणि त्या कारागिरांची मेहनत आणि पडद्यामागच्या हिरोंना सुद्धा भेटूया. तर चला. तर मित्रांनो, आता आपल्याला दादा भेटलेले आहेत. दादाचं नाव विचारा पहिल्यांदा. काय दादा तुमचं नाव? ऋषिकेश बेकावडे. ऋषिकेश बेटवडे. दादा, आपल्याला आता हे गणपती बनवण्यापासूनची सर्व प्रोसेस हे सगळं आता समजून सांगणार आहेत आम्हाला. गणपती स्टार्ट टू एंड पर्यंत कसा मूर्ती कशी उभा राहते हे सगळं सांगणार आहेत. तर दादा, मला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला, की तुम्ही कधीपासून या मूर्त्या बनवता येते? 8 ते 9 वर्ष झाले मी बनवतो. आणि म्हणजे तुमचे घरचे पण सगळे ह्या व्यवसायात होते की तुम्हीच पहिल्यांदा ह्या व्यवसायात? नाही, मी जेव्हा 8वी 9वी ला होतो तेव्हापासून मी काम करतोय. घरची परिस्थिती आपण गरीब घराण्यातून आहे, त्यामुळे घरामधून फक्त कामाला पप्पा होते, घरामध्ये मी, भाऊ आणि आई आहे. आता त्यामुळे घरी कोण कामाला नसल्यामुळे 8वी 9वी पासून शिक्षण पूर्ण करण्यासाठी काम करतोय. 8वी 9वी पासून तेव्हापासून काम करायला लागलो. म्हणजे तुम्ही फक्त हे मूर्त्याच घडवता की दुसरं काय तुम्ही जॉब पण करता? नाही, 8वी 9वी पासून मी कामच करतो. फक्त मूर्त्याच घडवण्याचं काम? मूर्ती घडवण्याचं. हे तुम्ही वर्षभर काम असतं तुमचं? हा, वर्षभर काम असतं. 12 महिने काम असतं. 12 महिने तुमचं काम असतं. लोकांना वाटतं की गणपती आले की 2 महिने 3 महिने काम चालू होतं, असं नाही. वर्षभर काम करावं लागतं. आणि पेन मधून किती मूर्त्या जातात, म्हणजे कुठे कुठे जातात? भारतभर पण जातात असं आहे? पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर परदेशामध्येही जातात आपल्या मूर्त्या. अच्छा, म्हणजे इथं फक्त आपण कच्च्या मूर्त्या बनवतो? कच्च्या मूर्त्या पण बनवतो आपण इथे, आणि कलर काम आपलं दुसऱ्या कारखान्यामध्ये. ठीक आहे. तर आता दादांकडून आपण मूर्ती कशी बनते हे बघूया आता. चला.
तर दादा महाराष्ट्रात आणि भारतभर देखील आता पीओपीच्या मूर्त्या खूप म्हणजे सगळीकडे पीओपीच्या मूर्त्या बनवतात, पण मला असा प्रश्न आहे की पीओपीची मूर्ती चांगली का मातीची मूर्ती चांगली? ऑफकोर्स मातीची, कारण की माती इको फ्रेंडली आहे. त्याचं पाण्यामध्ये विसर्जन लवकर होतं गणपतीचं, तशी माती लगेच विरघळते पाण्यामध्ये, त्यामुळे मातीचे गणपती चांगले आहेत. आणि मातीचे गणपती बनवताना म्हणजे तुम्हाला किती वेळ लागतो हा गणपतीची एक गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला फार फार तर किती वेळ लागतो? जशी साईज असते त्यावर डिपेंड आहे. आता छोटा गणपती असेल तर ते 10 मिनिटांमध्ये पण होतं, तर जर मोठे गणपती असेल तर त्याला वेळ लागतो. पीओपी पेक्षा जास्त वेळ मातीला लागतो, पीओपी ला जास्त वेळ नाही लागत. पण मला असं वाटतं तुम्ही जेवढे मातीच्या मूर्ती बनवतात तेवढे पेन मधले मी जास्त एवढे आकर्षक गणपती कुठंच बघितले नसतील आणि जेवढे सुबक गणपती कुठंच बघितले नसतील. बरोबर आहे, कारण पेनला गणपतीचा माहेरघर समजला जातो. पेन मधून सगळीकडे अख्ख्या भारतभर नाही तर अख्ख्या देशामध्ये, सगळ्या देशांमध्ये, परदेशांमध्ये आपल्या पेन मधून गणपती जातात. मग आता आपण इथे दुसऱ्या कारखान्यामध्ये आलो. दुसऱ्या कारखान्यामध्ये तुम्ही बघा किती गणपती दिसतात आणि सगळे हे पेंटिंग वाले रॉ गणपती, म्हणजे कच्चे गणपती आपण जसे मगाशी बनवताना बघितले त्याच्यापेक्षा आता हे कलर वाले गणपती बघा. आता जेव्हा ते होतं त्यानंतर ते बघा या दादांकडे फिनिशिंग होते गणपतींची, असे दादा फिनिशिंग करतात. फिनिशिंग नंतर दुसरी प्रोसेस आहे म्हणजे गणपतीला असं शेड देतात, म्हणजे गणपतीचा एक म्हणजे त्याला कलर देतात गणपतीला, आणि त्याच्यानंतर जो कलर असतो त्याचा धोतीचा कलर आणि जो हे असतो ते इथे वगैरे देतात पूर्ण फिनिशिंग. आता आपण आपले जे ऋषी दादा आहेत ते आपल्याला सगळं करून दाखवतील परत एक. मूर्ती आता आपली साच्यातून काढून झालेली आहे, आता फिनिशिंग पण झाली. आता ही दुसरी प्रक्रिया काय आहे मूर्तीची? फिनिशिंग करण्यासाठी पहिला सफेदाचं थर मारलं जातं. सफेद थर मारला जातो फिनिशिंग करण्यासाठी मूर्तीवर? आपण जेव्हा पॉलिश करतो, पॉलिश मध्ये आपल्याला असे चर वगैरे दिसतात, खड्डे वगैरे दिसतात, त्यासाठी आपल्याला जे खड्डे भरायला लागतात ना, त्यासाठी हे आपल्याला सफेदा मारावं लागतं. अच्छा, सफेदा मारल्यानंतर त्याच्यावर कलर फिनिशिंग होते. फिनिशिंग झाल्यानंतर मग त्याच्यावर बॉडी कलर चढतो. बॉडी कलर चालल्यानंतर त्याला शेडिंग होते. शेडिंग झाल्यानंतर त्याला कलर काम वगैरे होतं. मित्रांनो, आता आपला क्षितिज बसलेला आहे मूर्ती पेंटिंग करायला. त्याला शिकवता येत आता मूर्ती कशी पेंटिंग करायची. तर आज आपण गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेन गावात आज भेट दिली. पेन गावामध्ये आपण विविध प्रकारचे गणपतीच्या मूर्त्या वगैरे आणि सर्व प्रोसेस जाणून घेतली की गणपतीची मूर्ती कशी तयार होते, कुठं कुठं पाठवलं जाते, काय, आणि पडद्यामागचे खऱ्या कलाकारांना सुद्धा भेटलेलो आहे आपण आज. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशा नवनवीन कॉन्टेंट साठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि मला एक गोष्ट सांगा, आता इथून पुढे आम्ही काय चॅलेंज करू किंवा कुठल्या गावाला भेट देऊ ज्याने आपली सांस्कृतिक काहीतरी नाळ जोडलेली असेल अशा गावाचं नाव कमेंट करा. आम्ही तिथे देखील नक्की जाण्याचा प्रयत्न करूया. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. गणपती बनवणं म्हणजे फक्त मातीला आकार देणं नाही. प्रत्येक स्पर्शात प्रेम असतं, प्रत्येक रंगात भावना असतात आणि प्रत्येक क्षणात बाप्पाशी एक नातं तयार होत असतं. हळूहळू मूर्ती नाही तर आपल्या घरचा बाप्पा घडत जातो.